सुप्रभात मंडळी. मी शंतनू आपल्या यूट्यूब चॅनल फिरस्ते आणि बरंच काहीमुळे तुमचं स्वागत करतोय. या मान्सूनमध्ये मी ठरवलं होतं की मला 2 ट्रेक किंवा ट्रेल काही म्हणा ते करायचे होते. त्यातला अंधारबन तर आपला कंप्लीट झाला, जो चा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलाच असेल, बघितला नसेल तर बघून घ्या. आणि आज गिरीमानसबरोबर दुसरा सावळ्या घाटाचा ट्रेल करायचा पण योग आलेला आहे. तर पिकअप पॉईंटला आलेलो आहोत, बसची वाट बघतोय. बस आल्यानंतर पुढचा प्रवास होईल, तसं एक अपडेट करतो. चला तर मग. बस आली आणि नेहमीप्रमाणे गिरीमानस स्टाईलमध्ये मस्ती मजा नाच गाणी करत हसत खेळत आमचा हा प्रवास सुरू झाला. नाश्त्याला आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो. हे दाखवण्यामागे कारण एवढंच की इथे मी मिसळ घेतली होती आणि ती चवीला खूप छान होती. तथा इथे बरेचसे हॉटेल्स आणि चांगले स्पॉट्स आहेत, पण म्हटलं हे पण चांगलं ठिकाण आहे, इथे मिसळ चांगली मिळते, म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं. ट्रेकच्या स्टार्ट पॉईंटला पोचलो आणि डूज अँड डोंटचा सेशन झाला. डॉक्टर आशिष मिरुळकर यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. जाईल ना थोड्या वेळ आपल्यासाठी, जाईल थोडा वेळ दुखत मोकळा होतो थोड्या वेळासाठी. परत खाली जाऊन खूप मारायला लागेल. आणि ट्रेक सुरू झालेला आहे. स्वागत केलेलं आहे पावसाने. पुढे शेअर करतो. पहिलीच नाही काय तुमच्याकडे आता एवढी हो येतासारखी आम्ही 2-2.5 वर्ष पाहिजे बोलत तरी येडे का आम्ही इकडे आम्ही काय येडे का आताच चालू केलं. मागच्या 1 वर्षात सावळ्या घाटाला मिळालेली प्रसिद्धी बघता आता हा घाट खूपच गावकऱ्यांनी सोयीचा केलेला आहे. म्हणजे इथला ट्रेल त्यासाठी ते एंट्री फी पण घेतात, पण त्यांनी आता जागोजागी बोर्ड वगैरे लावलेले आहेत, त्यामुळे पूर्वीसारखा एवढा हा आता हे हरवण्यासारखा राहिलेला नाही आहे. पण तरी शक्यतो एकटे दुकटे येऊ नका, कारण धुकं असतं, बऱ्याच पाऊल वाटा असतात, त्यामुळे आपण हरवायचे चान्सेस असतात. हा कुंडलिका व्हॅली व्ह्यू आहे, पण इतकं धुकं आहे की काहीच दिसत नाही. हे ग्रुपमेट्स हाय. हे बघा असे बोर्ड लावलेले आहेत, पुढे पण असे भरपूर दिसतील, त्यामुळे योग्य प्रकारे गाईड होतं. हे एक झाड आहे, याला एक पण पान नव्हतं, पण इथे खूप छान दिसत होतं म्हणून मी शूट केलं. मंडळी खूप खूप जोराचा पाऊस येतोय. मला माहिती नाही माझं रेकॉर्डिंग नीट होते की नाही. आणि हे बघा सगळीकडे धुक्याची पूर्ण चादर पसरलेली. आता इथून उतार चालू होतो.
आपल्याला जायचं आहे पुढे. ही अशी वाट आहे. ही थोडी जी आहे ना, हीच थोडी पुढे जरा एकदम निमुळते अशी छोटीशी वाट आहे. तोच या ट्रेलमधला थोडासा एक रिस्कियर पॉईंट आहे. आणि पावसामुळे ते खूपच स्लिपरी आणि खूप पाणी येत असल्यामुळे थोडंसं जरा रिस्की आहे. हे इथे छोटंसं पाण्याचं टाकं आहे. मे बी पूर्वी दळणवळण करताना तिथे पाण्याची स्टोरेज होत असेल. छान दिसतंय पण पाणी पडताना. थोडं स्लो मोशन केलं आहे. आता ती वाट जी आपण पार करून आलो ना, तिथून पुढे आता इथे थोडा उतार आहे, पण इथून खूप सोपं आहे, सहज वाटेल. तोच पार्ट थोडा ट्रिकी होता, कारण तिकडनं जर तुम्ही घसरलात तर डायरेक्ट खाली दरीच. येताना सावकाश आहे. तर पावसाचा जोर अधिकच वाढत चालला. पण ठीक आहे, मान्सून ट्रेक आहे. त्यामुळे जर पाऊस नाही आला तर तो पूर्ण होत नाही. त्यामुळे मजा येते. फक्त जरा रेकॉर्डिंगला चॅलेंजेस येत आहेत, पण ठीक आहे. हे बघा, आपण आता ऑलमोस्ट लास्ट पॉईंटला पोहोचलेलो आहोत. व्हॅलीचं सुंदर दृश्य पूर्ण धुक्यात हरवलं. जसं धुकं सरायला लागलं ना, तसं छान एक दृश्य दिसायला लागलं. पण हेही किती विलोभनीय आहे, अद्भुत, सुंदर. तर तुम्हाला मस्त छान सगळे व्ह्यूज वगैरे शेअर करतो. एन्जॉय करा. आदश्री आणि वेद हे आपल्याच दुनियेमध्ये मग्न होते. सावळ्या कड्यावरनं तुम्हाला 180 डिग्री व्ह्यू मिळतो. ही उजव्या साईडच्या व्हॅलीची सुंदर दृश्य. आणि हा ट्रेक आपला इथे संपला आहे. तुम्हाला जमलं, शक्य झाल्यास तर नक्की सावळ्या कड्याला भेट द्या आणि ह्या निसर्गाचं अद्भुत सौंदर्याची मजा घ्या. तोपर्यंत मी आशा करतो की या आपल्या व्हिडिओतनं सावळ्या कड्याची व्हर्च्युअल टूर तुम्हाला आवडली असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, मित्रमंडळी नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओत. बाय.